महत्वाची बातमी। देवाभाऊ भारताच्या आजूबाजूला बघा, नेपाळमध्ये राज्यकर्ते गेले असं वक्तव्य करत शरद पवारांनी फडणवीसांना सल्ला दिलाय। शहाणपणा शिकण्याचं काम देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी करतील असं पवार म्हणाले। तर कर्जमाफी न केल्यास मंत्र्यांना राज्यामध्ये फिरू देणार नाही असा इशारा यावेळी सुप्रिया सुळेंनी दिला। आज नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जनआक्रोश मोर्चा निघाला, यावर भाजपनं सुद्धा उत्तर दिलंय। नाशिकमधल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली आहे। देवाभाऊ भारताच्या आजूबाजूला बघा, नेपाळमधले राज्यकर्ते गेले असं पवार म्हणालेत। नेपाळच्या घटनेतून शहाणपणा शिकण्याचं काम देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी करतील अशी टीकाही पवारांनी केली आहे। देवाभाऊंना माझी विनंती आहे, आजूबाजूला बघा, हिंदुस्थानच्या काय घडतंय ते। नेपाळमध्ये गेल्या 8 दिवसात काय घडलं, राज्यकर्ते गेले, एक भगिनी आली, तिथे असाच राज्य दिले गेले। आणखी काय झालं मी त्याच्या फळा जाऊ इच्छित नाही। शहाणपणा हा शिकण्याचं काम देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी करतील अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो। नाशिकमधल्या शेतकरी आक्रोश मोर्चातून सुप्रिया सुळेंनीही सरकारवर टीका केली आहे। कर्जमाफी न केल्यास मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही असं सुळे म्हणाल्यात। यावर सरकारच्या वतीनं बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। आम्ही 8 खासदार तुमच्या वतीने कृषी मंत्र्यांना भेटू, माननीय प्रधानमंत्र्यांना भेटू आणि देशातल्या अन्न खाद्य सगळ्या मंत्र्यांना भेटू आणि तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आणि जोपर्यंत मी पुन्हा सांगते, 1 महिना प्रेमाने आदराने विनंती करत राहू, पण 1 महिन्यानी जर या देवाभाऊच्या सरकारने सरसकट कर्ज माफी दिली नाही तर आम्ही मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही नाही नाही। मोर्चा काढणं कामच आहे त्यांचं, आम्ही न्याय द्यायचं काम आहे, आम्ही न्याय देऊ शेतकऱ्यांना। मोर्चा काढणं कामच आहे त्यांचं, आम्ही न्याय द्यायचं काम आहे, आम्ही न्याय देऊ शेतकऱ्यांना। तर पुणे पोलिसांनी पूजा खेडकरचा मोबाईल जप्त केला आहे। खेडकरच्या बंगल्यातून केअरटेकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं। मनोरमा खेडकर खासगी कॅबमधून घरातून पळून गेल्याची पोलिसांची माहिती आहे। तर घरामध्ये दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर नव्हते। 2.5 तासानंतर पुणे पोलीस खेडकरच्या घराबाहेर पडले। क्लिनरच्या अपहरण प्रकरणात पुणे पोलीस सध्या तपास करतायत। तर पूजा खेडकरचा मोबाईल देखील जप्त करण्यात आला आहे आणि केअरटेकर देखील आता सध्या ताब्यात आहे। मनोरमा खेडकर खासगी कॅबमधून पळाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। नवी मुंबईची टीम आहे, आम्ही कालपासून इथे आरोपीचा शोध घेत आहोत। आरोपीचे नाव निष्पन्न करण्याचं जे पुरावे मिळाले त्यावरून आरोपी निष्पन्न करायचं काम चालू आहे, तपास चालू आहे। काल सुद्धा पोलीस आले तेव्हा तपासात सहकार्य झालं नाही आणि तपासात अडथळा आणल्यामुळे चतुर्सिंगी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर बंजारा वंजारा एकच आहे असं बीडमधल्या मोर्चामध्ये धनंजय मुंडेंनी वक्तव्य केलं। त्यानंतर एकाच तरुणांनी घोषणाबाजी सुरू केली। धनंजय मुंडे यांनी शब्द मागे घ्यावा अशी घोषणाबाजी बंजारा समाजाच्या युवकांनी केली आहे। एसटीतून आरक्षणासाठी बीड जालन्यामध्ये बंजारा समाजाचे मोर्चे निघाले। बंजारा समाजाच्या मोर्चात सहभागी झालेले धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात। बंजारा आणि वंजारा एकच आहे असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं। त्याविरोधात बंजारा समाजातले तरुण आक्रमक झालेत। धनंजय मुंडेंनी शब्द मागे घ्यावेत अशी मागणी बंजारा समाजाच्या तरुणांनी केली आहे। आज या बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे। कालकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं। बंजारो बंजारो वेगळं का? आहे
खूप चांगला मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. आता एक विनंती आहे तुम्हाला, जात असताना महिला आणि पुरुष मंडळी हैदराबाद गॅझेट लागू करावं अशी मागणी बंजारा समाजानं केली आहे. बीडमध्ये हातात पांढरे झेंडे घेत जोरदार घोषणाबाजीसह मोठं शक्ती प्रदर्शन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बीडमधल्या मोर्चात धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित, सुरेश धस, बजरंग सोनवणे सहभागी झाले. जालना शहरातही बंजारा समाजानं विराट मोर्चा काढला. या मोर्चात काँग्रेस आमदार राजेश राठोड, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते. विनाकारण कोणाला विरोध न करणारा बंजारा समाज, विनाकारण कोणाला इकत भांडण घेणारा बंजारा समाज नाही. त्यांचे ते कापड कष्ट करणार, ऊस तोडणार, शेतीचे कामं करणार, खूप कष्टाळू समाज. त्यांचे जर त्याच्यात हैदराबादमध्ये गॅझेटियरमध्ये नोंदी असतील त्या गरीब लोकांना दिलं पाहिजे या मताचे आपण आहेत. कालच्या मॅचमध्ये 1.5 लाख कोटींचा जुगार खेळला गेला असा आरोप संजय राऊतांनी केलाय. सैन्याचा जीव घेणाऱ्या लोकांशी का खेळायचा असा सवाल सुप्रिया सुळेंनी सुद्धा केला. संजय राऊतांना पोटदुखी झाली असा पलटवार यावर आशिष शेलार यांनी केलेला आहे. तर संजय राऊतांच्या जिभेला हाडच नाही अशी टीका भागवत कराड यांनी केली आहे. भारत पाकिस्तान सामन्यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले. पाक सोबतच्या मॅच मध्ये 1.5 लाख कोटींचा जुगार खेळला गेला आणि त्यातील 1000 कोटी पाकिस्तानला मिळाले असा आरोप संजय राऊतांनी केलाय. कालच्या मॅचवर आम्ही थुंकतो असं संजय राऊत म्हणाले आहेत. राऊतांच्या या टीकेवर भाजप नेत्यांनी सुद्धा पलटवार केला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डला काल 1000 कोटी रुपये तुम्ही दिलेत, मिळवून दिलेत, मग हे पैसे कुठे जाणार? शिवाय 1.5 लाख कोटीचा जो जुगार खेळला गेला कालच्या मॅचवर, मॅच फिक्सिंगच्या, त्यातला मिळणारा काही 1000 कोटी कुठे गेले? पाकिस्तानात गेले. तुम्ही पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आमच्या विरुद्ध लढण्यासाठी, आमच्या महिलांचे कुंकू पुसण्यासाठी सक्षम करताय. याच्यावर बोला. पाकिस्तान जिंकला हारला आम्हाला काय फरक पडत नाही. आम्ही कालच्या मॅचवर थुंकतो आम्ही अशा मॅचवर. ऑपरेशन सिंदूरमध्ये या सर्व गोष्टी संपूर्ण आपल्या देशाच्या स्वाभिमानाच्या साठीच्या जगासमोर ताट मानेने उभं राहून भारताने केल्या. कदाचित हीच पोटदुखी उबाटा सेना आणि संजय राऊत यांना असेल. जे दुःख आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर शोधून हुडकून या आतंकवाद्यांना यमसदनास पाठवल्यानंतर जे दुःख आणि पोटदुखी पाकिस्तानला झाली आहे, तीच पोटदुखी संजय राऊत यांना झालेली आहे. संजय राऊत त्यांच्या जिभेला हाड नाही आपण मराठीमध्ये म्हणतो ना, ते काही बोलू शकतात, काही टीका करू शकतात. 26 महिलांचं जे क्रिकेट पुसलं त्यासाठी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून संपूर्ण आतंकवादी आपल्या सैन्याने नष्ट केलेले आहेत. शिवसेनेने साधारणतः गेल्या 50-60 वर्षामध्ये त्यांची स्थापना झाल्यापासून त्यांच्या भूमिका इथं नीट लिहून काढल्या पाहिजे. म्हणजे मग त्यांच्या भूमिकेमध्ये दरवेळेला अंतर्विरोध कसा असतो ते लक्षात येईल. पाकिस्तानचा जो पराभव झालाय त्यानंतर संजय राऊत हताश आणि निराश झालेले आहेत. अहो, तुम्हाला मॅचवर थुंकण्याचा बोलण्याचा अधिकार आहे का? अशा पद्धतीनं जर का तुम्ही थुंकण्याची भाषा करणार असाल तर 140 कोटी जनता तुमच्यावर थुंकल्याशिवाय राहणार नाही. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळलं. पाक खेळाडू वाट पाहत राहिले आणि इथे भारतीय संघानं ड्रेसिंग रूमचे दरवाजे बंद केले. भारतीय संघाकडून कालचा विजय भारतीय सैनिकांना समर्पित करण्यात आला. पहलगाम हल्ल्याच्या पीडितांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत असं कॅप्टन सूर्यकुमार यादवनं म्हटलं. आशिया चषकामध्ये भारतानं पाकिस्तानचा 7 विकेट्सनी दारुण पराभव केला. या सामन्याच्या टॉस वेळी सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन करणं टाळलं. सूर्यकुमार यादवनं 6 मारत सामना जिंकला आणि शिवम दुबेसह तो थेट पॅव्हेलियनच्या दिशेनं निघून गेला. मैदानामध्ये असलेल्या पाकिस्तानी खेळाडूंकडे त्यानं थेट दुर्लक्ष केलं. सामना संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू भारतीय संघाची वाट पाहत होती, पण भारतीय संघानं चक्क ड्रेसिंग रूमचा दरवाजाच बंद केला.
सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवनं हा विजय पहलगाम हल्ल्यातल्या पीडितांना आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजवलेल्या भारतीय सैनिकांना अर्पण केला. मला आज काहीतरी सांगायचं आहे. ते सांगण्यासाठी हे ठिकाण अतिशय योग्य आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांसोबत आम्ही उभे आहोत. आम्ही हा विजय शूर भारतीय सैन्याला अर्पण करतो. भारतीय सैन्य आम्हाला कायम प्रेरणा देत राहील. ज्यावेळी संधी मिळेल तेव्हा आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी कायमच प्रयत्न करत राहू, असं सूर्यकुमार यादव म्हणाले. पत्रकार परिषदेत पाकिस्तानी पत्रकारानं सूर्यकुमारला हस्तांदोलन न केल्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर देखील सूर्यकुमारनं कडक शब्दामध्ये उत्तर दिलं. This is Mohammad Abdullah from Gulf Today. I just want to ask the extension of the first question that you raised about the handshake. You refused to shake hand with the Pakistani players after the match. Was it politically motivated, or it was just to match the vibes of the people back home after the recent skirmishes between the two countries? And don't you think that it was against the sportsmanship? नहीं ठीक है, कोई बात नहीं सर. देखो कैसा है, इट्स आई फील few things in life are ahead of sportsman spirit also, and I've already answered it. I've told it at the presentation as well that we actually stand with all the victims of Pahalgam terror attack, and we stand with their families, also express our solidarity. Also, as I said at PC, that we dedicate this win to our brave armed forces who took part in Operation Sindoor, and as they continue to inspire us all, we'll try our best whenever given an opportunity to inspire them as well. If